काल होता फादर डे म्हणून घरी केक बनवला. पण तो केक फादर पर्यंत पोचलाच नाही. तर काय झालं त्याचं? थोड्या थोड्या मिनिटाने एक एक पीस गायब झालं. कोण खात होतं? तर आमचा शिवबा. चोरून चोरून एक एक पीस गायब करत होता. पण मला पण छान वाटलं की जाऊ द्या, फादरला नाही पण सनला तर आवडलं. मी बनवलेलं काहीही असो, जेव्हा तो आवडीने खातो ना, तेव्हा खरंच मनाला खूप छान वाटतं. आणि सांगतो सुद्धा, आई खूप छान झालं. नंतर आम्ही निघालो फिरायला. शिवबा खूप टाइमपासून मागे लागला होता. त्याला मॉलमध्ये जायचं होतं. प्ले झोन म्हणजेच टाइम झोनमध्ये. तिथे गेल्यावर टाइमचा काही अंदाजच नाही लागत. पण हा, पैशाचा मात्र लागतो. 1 तासाच्या आत ही मुलं 1000-2000 नक्कीच गायब करतात. तिथे गेल्यावर शिवबा, हे खेळू की काय करू, असंच त्याला होतं. त्याला एक एक करून सगळेच गेम खेळायचे असतात. आणि माझा रायबा पण पाहूनच एन्जॉय करत होता आणि म्हणत होता, थांबा थांबा, पुढच्या फादर डेला मी पण तुम्हाला चुना लावायला तयारच आहे. फादर आणि सन मिळून एन्जॉय करत होते. मदर डे नव्हता ना, म्हणून मी बाजूलाच उभी होती, त्यांचीच मजा पाहत. आणि खरंच खूप गर्दी होती. प्रत्येक पेरेंट्स आपल्या मुलाला स्पेशल फील कसं करायचं तेच पाहत असतात. आमच्या वेळेला नव्हतं बा असं काही. आम्ही फुकट फाकट बाहेर खेळायचो आणि उशिरा घरी आलो तर मार खायचो. तेव्हा फादर डे पण माहीत नव्हता. पण गरिबीची जाणीव मात्र होती. त्यांचे कष्ट दिसायचे. आणि कधी कोणत्या गोष्टीचा हट्ट पण नव्हतं करायचो. शाळेच्या सर्व वस्तू सर्व वेळेवर मिळायचं, पण ज्याची गरज नाही त्या कधीच मिळायच्या नाही. तेव्हा परिस्थितीची जाणीव होती, पण समजत नव्हतं. आपलेच आईबाबा असे आहेत की सर्वांचेच असे असतात हे समजत नव्हतं. पण जेव्हा स्वतः आईबाबा झालो, तेव्हा समजलं की त्यांची शिस्त पण तेवढीच गरजेची होती. आणि आपले मुलं आपलं ऐकत नाही, आपल्याला समजून घेत नाही, त्याचं वाईट वाटतं. तर तेव्हा त्यांना पण किती वाईट वाटलं असेल. पण असो, लहानपण असतं. मोठं झालं की येतच समज आपोआप. तिथले सगळे गेम खेळणं झाले, पण शिवबाचं मात्र मन भरलेलं नाही. घरी येतच नव्हतं. मग आम्ही निघालो, त्यानंतर तो आमच्या मागे मागे यायला लागला. तर असो, फादर डे आम्ही असा एन्जॉय केला. तर तुम्ही कसा केला ते नक्कीच सांगा. तर सर्व रिस्पेक्टेड फादरला हॅपी फादर्स डे. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.